अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 9 ऑगस्ट 2025 वार शनिवार. या दिवशी आहे रक्षाबंधन. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला अशी राखी बांधण्याची चूक अजिबात करू नका, अन्यथा त्याचा लाभ काहीही मिळणार नाही. रक्षाबंधनाचा सण हा भावा बहिणीच्या नात्यातील प्रेम आणि पवित्रता दाखवणारा हा सण आहे. यावर्षी रक्षाबंधन हा 9 ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. अशा परिस्थितीत बहिणींनी आपल्या भावाच्या मनगटावर या प्रकारची राखी अजिबात बांधू नये, अन्यथा तुम्हाला त्याचे चांगले परिणाम मिळणार नाही. तर कशी राखी बांधायची नाही याचीच माहिती या व्हिडिओत तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. रक्षाबंधन हा हिंदू धर्मातील प्रमुख सणांपैकीच एक सण आहे. हा सण श्रावण महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधतात, ज्याला रक्षासूत्र असं देखील म्हटलं जातं किंवा संरक्षक धागा म्हणून देखील म्हटलं जातं. यासोबतच बहिणी आपल्या भावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करतात आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीचं रक्षण करण्याचं वचन देतात. यासोबतच रक्षाबंधनाला भाऊ आपल्या बहिणींना भेटवस्तू देण्याची देखील परंपरा आहे. त्याचबरोबर बहीण आपल्या भावाला राखी बांधताना कुठल्या प्रकारची राखी बांधू नये याची आवर्जून काळजी घ्यायची आहे. तर बघा, आजकाल अनेक प्रकारच्या राख्या ह्या बाजारात आलेल्या आहेत. जसं की ब्रेसलेट राखी आहे, कार्टून असलेल्या राख्या आहे, प्लॅस्टिकची राखी, अशा या राख्या आहेत. त्या दिसायला खूप सुंदर दिसतात, पण हिंदू धर्मात राखीकडे फक्त एक फॅशन म्हणून पाहिलं जात नाही, तर राखीचा खरा अर्थ आहे रक्षासूत्र आहे, जो धाग्यापासून बनवलेला असतो. म्हणून तुमच्या भावाला या प्रकारची राखी बांधणं टाळायचं आहे. त्याचबरोबर देवाचे नाव किंवा देवाचं चित्र असलेली राखी आणणं अनेकांना शुभ वाटतं, पण अशी राखी आणणं टाळावं, कारण नंतर आपण ती राखी काढून इकडे तिकडे फेकतो आणि त्यामुळे ते देवदेवतांचा अपमान मानला जातो. तसेच तुम्हाला याचा अशुभ परिणाम देखील मिळू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही देवाचे नाव किंवा देवाचं चित्र असलेली राखी खरेदी करणं देखील टाळावं. त्याचबरोबर हे लक्षात ठेवा की हिंदू संस्कृतीत काळा रंग हा शुभ मानला जात नाही आणि तो नकारात्मक ऊर्जेशी संबंधित आहे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या भावासाठी काळ्या धाग्यापासून बनवलेली राखी अजिबात निवडू नका. यामुळे तुम्हाला राखी बांधण्याचा पूर्ण फायदा मिळणार नाही आणि त्याचा तुमच्या भावावरही नकारात्मक परिणाम जो आहे तो होऊ शकतो. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.